कारण की मला असं वाटतं की ना विलन्स जी आहेत ती कुठेतरी ती दुखरी माणसं असतात आणि त्या दुःखामुळे ती कडवट झालेली असतात. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मिळा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. झी मराठीवर लवकरच आपल्या भेटीला येत आहे तुला जपणार आहे ही नवी कोरी मालिका आणि त्या निमित्ताने माझ्या बरोबर आहे आपल्या सगळ्यांची लाडकी रुचा गायकवाड. हाय. हाय, कशी आहेस तू? मस्त, तू कशी आहेस? मस्त मस्त. आणि मला तुला भेटून खूप मस्त वाटतंय. मला ना असं आठवतंय की रुचाचा पहिला इंटरव्ह्यू घेतला होता ज्यावेळेस शेतकरीच Oh नवरावा God, आली yes. होती आणि कट्टू आता रुचा ज्या वेगळ्या मधल्या काळात भूमिका करून आता इथपर्यंत पोहोचल्या, मला इतकं प्राऊड फील होत आहे माहितीये रुचा. आय So एम much. रिअली हॅपी फॉर यू. थँक्यू. इट मीन्स अ लॉट टू मी. थँक्यू. आणि कशी आहेस? मी मस्त आहे, ग्रेटफुल आहे, खुश आहे आणि खूप एक्साइटेड आहे या नवीन भूमिकेसाठी आणि या नवीन प्रवासासाठी. क्या बात आहे. बरं मला सांग, रुचा मालिकेबद्दल तर आपण बोलूच, पण ज्या ज्या भूमिका येतात ना तुझ्या वाट्याला त्या अशा छान छान आहेत. तर म्हणजे आधी कलर्स झालं, मग सन झालं, आता सोनी. झी सोनी झालं, सो आता झी येत आहे. Yes. तर काय असं हे ठरवून असं एक चॅनल असं एक निवडतीयस का? नाही नाही, मी म्हणेन की अगेन आय थिंक आपण छान काम केलं आणि आपल्या आजूबाजूची माणसं जी आहेत त्यांना जपलं आणि आय थिंक वेन वी बी ग्रेटफुल फॉर एव्हरी अपॉर्च्युनिटी वॉट वी गेट, आय थिंक वी गेट वेर आय मे बी गोईंग. त्यामुळे आय थिंक आय मस्ट बी डुईंग समथिंग राईट इन दीज 3 years ऑलमोस्ट दॅट आय एम वर्किंग नॉन स्टॉप आणि माझा एकही महिना खाली गेलेला नाही आहे. आणि आय थिंक ती एक तर ऑडियन्स मायबापांचं प्रेम आहे आणि माझ्यासोबत ज्या लोकांसोबत मी काम करते त्यांचे आशीर्वाद आहेत. राईट फ्रॉम द स्पॉट बॉय टू द प्रोड्युसर, इतकंच मी म्हणेन. क्या बात आहे. मला वाटतं प्रत्येक कलाकारासाठी हेच खूप महत्वाचं असतं ना. आणि येस. आणि प्रत्येकाचं मला वाटतं हे एक स्वप्न असतं की आपल्याला कधी ना कधी एक असा ग्रँड मस्त खलनायिका साकारायला मिळायला हवी. तर मला वाटतं हे नायिका पासून सुरू झालेला प्रवास आता खलनायिकेवरती आलेला आहे. किती एक्सायटेड आहेस ह्या रोलसाठी? कारण मला वाटतं तुझ्याही मनामध्ये ते असणार की आपल्याला एक ना एक दिवस असा एखादा रोल यावा आणि तो Yes. तुझ्या वाट्याला खूप लवकर आलाय. चांगली येस गोष्ट येस, आहे. आय एम व्हेरी एक्सायटेड. कारण की मला असं वाटतं ना, मी नायिका खलनायिका या मागे म्हणजे या मागे लागले नाहीये, पण एक ऍक्टर म्हणून मी प्रेक्षकांना माझ्यातलं किती व्हेरिएशन देऊ शकते आणि किती नाविन्य देऊ शकते प्रत्येक भूमिकेला, ह्याच्याकडे माझा फोकस असतो. आणि तो तेव्हाही होता जेव्हा आपण पहिल्यांदा इंटरव्ह्यू केलेला आणि तो आजही आहे. त्यामुळे मी खूप ग्रेटफुल आहे. कारण की मला असं वाटतं की ना विलन्स जी आहेत ती कुठेतरी ती दुखरी माणसं असतात आणि त्या दुःखामुळे ती कडवट झालेली असतात आणि तो कडूपणा खूप वेळा समाज असं बाजूला टाकतं किंवा ती बघितली जात नाहीत. आणि ही बाजू जर मला लोकांपुढे मांडता येते थ्रू अ कॅरेक्टर, आय थिंक देर इज नथिंग बेटर देन दॅट. वन ऑफ द रिझन्स दॅट आय चूज इट. क्या बात आहे. तर ह्या भूमिकेसाठी किती मेहनत सुरू झाली आता? आय थिंक वागणं मला वाटतं खूप कठीण असतं. स्पेशली आपण खऱ्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी इथे ज्या मालिकेत दाखवणार त्या आपण खऱ्या आयुष्यात नाही तशा करत किंवा आपल्या आजूबाजूला असतात माणसं, पण आता ते सगळं ऑब्झर्व करून इथे काहीतरी वेगळं साकारायचं. ॲब्सोल्युटली. मेहनत म्हणजे मी तुला खरं सांगू का, ज्या काही भूमिका मी साकारल्यात आता लास्ट 2 वर्षांमध्ये किंवा या अगोदरची जी भूमिका होती जी हिरोईन आणि विलनच्या मधली वगैरे होती, त्यामुळे मला हिरोईन आणि मे बी व्हॉट इज इट टू बी फेल्ट लाईक लेफ्ट आउट हे खूप छान अनुभवता आलं. ऑल्सो देर इज लॉट ऑफ इन्स्पिरेशन अराउंड, सो ते खूप जास्त हेल्पफुल ठरलंय. आणि तिसरी गोष्ट मी असं म्हणेन की आय थिंक आपल्या प्रत्येकाची एक ऑल्टर इगो साईड असते आणि ती पहिल्यांदा मला स्क्रीनवर साकारायला मिळते. त्यामुळे जास्त विचार न करता फ्लो सोबत जे काही जातंय किंवा त्या क्षणात मला काय जगता येतंय तेच मी करते, बाकी काहीच नाही. आय एम कीपिंग द प्रोसेस ॲब्सोल्युटली सिम्पल. मालिकेमध्ये ज्या काही गोष्टी आता घडताना मला बघायला मिळाल्या सुरू झाल्यानंतर खऱ्या आयुष्यात रुचा म्हणून या गोष्टींवरती किती विश्वास आहे का तुझा? लाईक आय सेड, मी ही जी भूमिका आहे जसं तू म्हणालीस, मी ही मॅनिफेस्ट केली आहे आणि मी आहे स्पिरिच्युअल. त्यामुळे मला विल पॉवरवर किंवा मॅनिफेस्टेशनवर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे आय डू बिलीव्ह की जर आपल्या आयुष्यात एखादी पॉझिटिव्ह शक्ती आहे तर नेगेटिव्हिटी बी आहे, बट हाऊ वी टेक इट, इट इज ऑन अस. आणि ज्यावेळेस आपण एखादी भूमिका साकारतो ना, जुन्या भूमिकेची ओळख आपल्याला पुसायची असते. सो मला वाटतं तुझी प्रत्येक भूमिका ज्या तू केल्यास मधल्या काळामध्ये त्या गाजलेल्या आहेत. सो एक मनावरती एक चांगल्या पद्धतीने एक ओझ असतं की आता आपल्याला अजून ह्याच्यापेक्षा चांगलं करायचंय आणि पुन्हा तेच सेम आहे असं वाटलं नाही पाहिजे, ह्याच्यासाठी काहीतरी वेगळं करायचंय. सो ह्या सगळ्या गोष्टींची तुझ्यासाठीची एक कलाकार म्हणून ती प्रोसेस कशी असते? मला असं वाटतं कलाकार म्हणून प्रत्येक पात्र जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा ती जबाबदारी असते आणि पुढचं पात्र तेवढ्याच जोराने करायचंय किंवा तेवढंच बिंबवायचंय प्रेक्षकांच्या मनावर, ही परत एक जबाबदारी असते. पण फॉर मी ॲटलिस्ट, इवन इफ आय नो इन माय कॉन्शियस की ही जबाबदारी आहे, मी हे एक
काय म्हणू शकतो, एक मीडियम म्हणून घेते की इट इज लाईक दिस बटरफ्लाय काइंड ऑफ प्रोसेस. सो इट्स लाईक अ ककून अँड यू इव्हॉल्व. सो इट इज ओनली गोइंग टू गेट बेटर. अँड आय थिंक की आत्ता जसं मी म्हणते, हा शॉट मला बेस्ट द्यायचा आहे, हा शॉट बेस्ट दिला की पुढच्या शॉटला याची एनर्जी येणार आहे. बस बस दॅट्स इट. क्या बात आहे. मला खूप मस्त वाटलं तुझ्याशी गप्पा मारू. सो येस, मी वाट बघीन आता कधी मला सेटवरती यायला मिळतं ह्याची. येस, मला खूप आवडेल आणि मला खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. एक माणूस म्हणून सुद्धा, एक आर्टिस्ट म्हणून सुद्धा. आणि मला खूप आवडतं एव्हरी टाइम वी डू इंटरव्ह्यूज, कारण की आय थिंक तुम्ही लोक एक माध्यमात जे आम्हाला प्रेक्षकांशी जोडतं, यु नो, इन ऑल्सो अ वे. सो आय थिंक दॅट इज ब्युटिफुल अँड आय रिस्पेक्ट दॅट. अँड आय फील इट इज ऑल्सो युअर काय म्हणू शकतो, गुड विशेस, वेल विशेस विच हॅज टेकन मी अप टिल हिअर. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.